नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नील हा आता रमाला शोधत असतो आणि त्याच वेळेस रमा आता तिकडून त्याच रस्त्याने येऊ लागते. तर समोरून आता नीलला बघताच रमाला धक्का बसतो. पटकन आता रमाकडे बघत नील हा रमा असे म्हणत रमाकडे येतो. रमाच्या अवतीभोवती फिरत रमाच्या पाठीमागून पटकन नील आता त्याचा रुमाल काढतो आणि आता गुंगी येण्याचे औषध त्या रुमालावर टाकून पटकन रमाचा डोळा चुकून तो रुमाल आता रमाच्या तोंडावर धरतो आणि आता रमाचे तोंड दाबून रमाच्या तोंडावर तो रुमाल धरताच पटकन आता रमा ही बेशुद्ध पडते. इकडे आता आनंद, जान्हवी, मयुरी, रमाकांत सगळेजण उदास होऊन विचार करत हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात खिशात हात घालून वरून आब्याखाली येतो आणि तिथे बसतो आणि सीमा तिथे येते. त्या सगळ्यांचे पडलेले चेहरे बघून आता सीमा त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की काय रे, कसे चेहरे पाडून बसलेत आणि कसला विचार करतायत. तेवढ्यात आता रमाकांत म्हणतो की वहिनी तसं नाही ग, पण आज अक्षयचा वाढदिवस आहे ना, तो कसा सेलिब्रेट करायचा याचा आता विचार करतोय. सीमा म्हणते की म्हणजे काय बोलताय तुम्ही. तर आता लगेच जानू म्हणते की फक्त अक्षयच्या लग्नाचा वाढदिवस नाही आहे, तर आपल्या रमा आणि अक्षयच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आभ्या म्हणतो मी सुद्धा तेच सांगतोय आणि तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि त्यानंतर आभ्या म्हणतो की मोठ्याही आपण माहीला रमा बनवण्यासाठी किती वाहवत चाललो आहे ना, हे आपल्याला कळतंय. तर आता सीमा म्हणते की माहीसुद्धा खूप प्रयत्न करते. तर आई आजी म्हणते बरोबर आहे. आणि आता सीमा म्हणते की काही वेळेस मला असं वाटतंय की ती आपली रमाच आहे आणि जवळपास आता ती आपली रमा झालीच. तर जान्हवी म्हणते की ती जरी रमा झाली असली ना, तर ती आपली रमा नाही आहे आणि कधीच तिला आपल्या रमाची सर येणार नाही असे जान्हवी बोलते. आनंद म्हणतो की अरे पण तुम्हाला कळतंय का, रमा गेल्यानंतर अक्षय हा एकदम निगेटिव्ह स्टेजमध्ये गेला होता आणि त्यालाच तर बाहेर काढण्यासाठी आपण हे सगळं करतोय. तुमच्या लक्षात कसं येत नाहीये. आणि आता माही त्याच्या आयुष्यात रमा बनून आली, तो किती आनंदी आहे तुम्ही बघताय ना, असे आनंद आता सगळ्यांना समजावू लागतो. आणि हे सगळं दिसत असताना आपण हे सगळं डिस्कस का करतोय आणि तुम्ही सुद्धा एवढं टेन्शन का घेताय असे आता अक्षय सगळ्यांना बोलतो. आनंद म्हणतो की माही ही रमा बनू शकत नाही, ते मला सुद्धा माहिती आहे, कारण माहीचा चेहरा रमाच्या एकदम डिफरंट आहे, ते सुद्धा मला माहिती आहे. आणि त्यानंतर आता आई आजी खाली बसतच बोलते हे बघा, मला ना ती माही सुरुवातीला बिलकुल आवडत नव्हती, पण आता ती रमा बनण्याचा एवढा प्रयत्न करते ना, तर आता मला असं वाटतंय की आपण आता आपल्या मनाचा विचार नको करायला, अक्षयसाठी आता आपण हे ॲक्सेप्ट करायलाच हवं असे आता आई आजी सगळ्यांना समजावू लागते. आणि आपण आता अख्ख्या कुटुंबाचा विचार करायला पाहिजे असे आई आजी म्हणताच आता सीमा आई आजीकडे बघते आणि म्हणते की एकदम बरोबर बोलताय तुम्ही, कारण जेव्हा आपण माहीला या घरात रमा बनून आणलं होतं ना, तेव्हा अक्षयची परिस्थिती काय होती. जान्हवी आता काही ऐकायला तयारच नसते. जान्हवी म्हणते की आई आजी तुम्ही असं काय करताय, ती आपली रमा नाही आहे याचा तुम्ही विचार करा ना. आणि नाही, मी ॲक्सेप्टच करू शकत नाही आहे, ती आपली रमा नाही म्हणजे नाही आणि आपली रमा होऊही शकत नाही. आनंद म्हणतो की हे बघ जान्हवी, अगं आज अक्षय आनंदी आहे कुणामुळे आहे, माहीमुळे आनंदी आहे ना, तेव्हा आज आपण आपला आनंद काय बघतोय, आपण अक्षयचा आनंद बघायला पाहिजे आणि अक्षयमुळेच आपण आनंदी आहोत. आणि मग आता तेवढ्यात आभ्या म्हणतो की मग आपण असं समजायचं का रमा या जगात नाहीचे म्हणून, आणि मग आपण असेच आनंदी आता माहीला रमा बनून राहायचं का. तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की असं काहीच नाही आहे, रमा या परत जर आली ना तर आपल्याला आनंदच आहे. आणि जान्हवी म्हणते की जेव्हा रमा परत येईल तेव्हा मग या माहीचं काय, तुम्हाला कळतंय का काही, ती माही ना अक्षयच्या प्रेमात पडली असे आता जान्हवी सगळ्यांना सांगते. तेव्हा आता रमाकांत पुन्हा समजावू लागतो. रमाकांत म्हणतो की हे बघा, हे ज्या गोष्टी झाल्या ना त्या जर तरच्या गोष्टी झाल्या आणि आत्ताच तुम्ही या गोष्टीला फाटे का फोडतायत. आणि ते ऐकून आता आभ्या म्हणतो की बाबा तुम्ही हे जे म्हणताय ना त्यामुळे आपण अक्षयला आयुष्यभर फसवतोय. ते ऐकून आता आनंद म्हणतो की अरे आपण अक्षयला फसवत नाहीये, आपण त्याच्या आनंदाचा विचार करतोय, कळतंय का तुम्हाला. उठून उभा राहत आता आनंद म्हणतो बस झालं बरं का, आता अजून कॉम्प्लिकेटेड होऊ नका आणि कॉम्प्लिकेटेड गोष्टी बनवूही नका. आणि आपण कसला विचार करतोय, आपण सुद्धा आता त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनचा विचार करायला हवा आणि त्यासाठी आता आपण तयारी करायला हवी. पण तरीही
तरीही आता जान्हवी, आभ्या, मयुरी हे मानायला तयार नसतात। इकडे आता सायदा ही घरी येताच सायदाला आता सायदाची आई सगळी हकीकत सांगते आणि माही म्हणजे रमा घरी आल्याचे बघून आता सायदा म्हणतो की आई तू कशाला हाकललंस त्यांना? अगं त्यांची काहीतरी मजबुरी असेल, त्यांना काहीतरी सांगायचं असेल आणि मुद्दाम त्या दिवशी तसं वागल्या असतील। सायदा म्हणतो की त्यांना जर तू इथे ठेवून घेतलं असतं ना तर त्यांची काय मजबुरी आहे, त्यांना कोणी फसवले की काय हे आपल्याला कळलं असतं ना, पण नाही तुला ऐकायचंच नसतं ना, असे आता सायदा हा त्याच्या आईला बोलतो। तेव्हा आता सायदाची आई म्हणते की अरे साई तू कसला विचार आणि काय विचार करतोयस? ती तुला सोडून गेली आणि पुन्हा तू तिच्या विचारात पडतोयस, तुला कळतंय का रे काही? असे सायदाची आई आता सायदाला समजावू लागते। तर आता सायदा म्हणतो की नाही मला आता त्यांची बाजू मांडून घेतलीच पाहिजे आणि काही जरी झालं तरी मला त्यांना भेटायला हवं आणि त्यांची बाजू ऐकून घ्यायलाच हवी असा आता सायदा विचार करतो। आणि आता सायदा म्हणतो की काही जरी झालं तरी मी त्यांना आता शोधून आणणार म्हणजे आणणारच। आणि लगेच आता सायदा म्हणतो की आता मी काही जरी झालं तरी त्यांना शोधून आणणार म्हणजे आणणारच। इकडे आता नीलने रमाला पकडून आता पुन्हा देविकाच्या घरी आणलेलं असतं आणि बेडरूममध्ये रमाला ढकलवत आता नील म्हणतो चल, आणि नील आता दरवाजा नॉक करून घेतो। आणि इकडे आता मुकदमाच्या घरात सगळीकडे अंधार असतो आणि आता माही आणि अक्षय दोघेही आलेले असतात। हॉलमध्ये अंधार बघून आता माही म्हणते हे सगळं काय आहे? तर तेवढ्यात सगळेजण लाईट लावतात आणि सगळ्यांनी आता रमा अक्षयच्या बड्डेची तयारी केलेली असते। ते सगळं बघून आता सगळेजण मोठ्याने खुश होऊन रमा अक्षय ओरडतात तर रमा आणि माही खुश झालेली असते। आणि आता सगळीकडे रमा आणि अक्षयचे फोटो लावलेले असतात आणि रमा अक्षयच्या नावाचा आता केक सुद्धा आणलेला असतो। आणि त्यानंतर आता जान्हवी ही माहीचा चेहरा आपल्या हातात पकडते आणि म्हणते की रमा तू पुन्हा या घरात आली आणि सगळ्यांना आनंद दिला। तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ रमा तू या घरात आली आणि माझ्या भावाचं आयुष्य तू परिपूर्ण केलंस। तर आता आभ्या म्हणतो की फक्त त्यालाच आनंद नाही झाला, अख्खं घर रमामुळे परिपूर्ण झालंय, कळतंय का तुम्हाला? आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की ॲनिव्हर्सरी फक्त तिची एकट्याची नाही आहे, माझी सुद्धा ॲनिव्हर्सरी आहे, तिचं काय एकटीचं कौतुक करता, माझं सुद्धा तुम्ही कौतुक करायला हवं। हसतच आभ्या म्हणतो की अरे हो सॉरी बरं का अक्षय आणि मस्त दिसतोयस तू। तर आता सगळेजण अक्षयकडे हसू लागतात आणि खरंच लगेच बाकी सगळेजण म्हणतात की रमा आल्यामुळे अक्षय तू आनंदी आहे आणि म्हणून तू रमामुळे परिपूर्ण झालास। तर आता सीमा म्हणते की भाऊजी तुम्ही हे जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे। आणि लगेच आता सीमा म्हणते की आपली रमा परत या घरी आली, तिने सगळ्यांची मनं पुन्हा जिंकली आणि तसंही आपण वेगवेगळ्या प्रकृतीचे माणसं आहोत तरीसुद्धा तिने सगळ्यांचं मन जिंकलं। तर सगळेजण हसू लागतात आणि लगेच आता सीमा म्हणते की रमा माहेरून पुन्हा आपल्या घरी इकडे सासरी आली आणि तिने सगळ्यांची मनं जिंकली नाही का? अक्षय रमाकडे बघत म्हणतो की हे बरोबर आहे बरं का आई तुझं। आणि आता हसतच मयुरी म्हणते मला अजून देखील आठवतं हा अक्षय ना त्याच्या लग्नात रमासोबत नीट बोलतही नव्हता। आणि इकडे आई आजी म्हणते की माझ्याबरोबर सुद्धा जमणं तिचं खूप अवघड होतं तरीसुद्धा तिने चांगुलपणाने मला जिंकलं। आणि आई आजी आता माहीला हँड सो प्राऊड ऑफ यू असे म्हणत माहीचं कौतुक करते। आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आता आपल्या संसाराला किती वर्ष झाली हे तूच मला सांग आणि तुला असं नाही वाटत का आता आपल्या गोड संसारामध्ये 1-2 वेण्या घालणारी तुझ्यासारखी गोड गोंडस मुलगी यायला हवी? ते ऐकून आता सगळेजण आनंदी होतात आणि ते ऐकून आता माही ही अक्षयकडे बघू लागते आणि माही आता लाजून चूर होते। तर आनंद म्हणतो की बरं आता लाजण्यातच वेळ घालणार आहात की केक कट करणार आहात? आणि लगेच आता अक्षय हा माहीचा हात धरून दोघेही आता केक कट करतात। तर माही एकटक नजरेने आता अक्षयकडे बघत असते आणि त्यानंतर आता एकटक नजरेने आता अक्षयकडे बघत रमा अक्षय हे केक कट करतात। तर प्रेमाने अक्षय आता माहीला केक भरवतो। त्यानंतर आता आई आजी आणि रमाकांत देखील केक भरवतात। तर ते सगळं बघून आता माही विचार करते की एवढा आनंद, एवढं सुख आणि एवढी सुंदरता आणि किती छान बॉन्डिंग आहे आणि किती छान कुटुंब आहे असे आता माही विचार करते। आणि त्यानंतर आई आजी प्रेमाने अक्षयला केक भरवते आणि तोच केक आता
आता माहीला भरवते आणि प्रेमाने माहीला मिठी मारते. तेव्हा आता माही विचार करते आणि म्हणते की इतका आनंद, इतकं प्रेम, कधी कधी मला भीती वाटते. आणि आता माही विचार करते की हे सुख नक्की माझ्याच वाट्याचं आहे की मी कुणाच्या सुखामध्ये आनंदी आहे. आणि त्यानंतर अक्षय हा प्रेमाने माहीला गुलाबाचे फूल देतो. माही आता अक्षयकडे बघत ते गुलाबाचे फूल घेते. इकडे आता खरी रमा ही बेडरूममध्ये बसलेली असताना नील हा देविकाला घेऊन तिथे येतो आणि रमाला दाखवतो. देविका आता रमासमोर येत म्हणते की अरे नील, इतक्या दिवस आपण हिचे लाड केले, ही तर आपल्या डोक्यावरच बसली. आणि त्यानंतर आता रमा उठून उभा राहते आणि म्हणते की मी नाही तर तुम्ही मला फसवलंय. तर आता नील म्हणतो की देविका, हिने आपल्याला फसवलं तर यासाठी हिला काहीतरी शिक्षा द्यायलाच हवी नाही का. आणि आता देविका रमाकडे बघते आणि म्हणते की हिला काय आपण शिक्षा देणार, नशिबाने हिचा अपघात झाला आणि सगळ्यांना काय वाटलं ही गचकली गेली वर. आणि नील आता हसू लागतो आणि म्हणतो की बिचारी या अपघातातून वाचली आणि नवऱ्याला शोधत शोधत इथपर्यंत आली आणि इथपर्यंत येऊन बघितलं तर काय, हिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. आणि ते ऐकून आता देविका मोठमोठ्याने हसू लागते. तेव्हा आता नील म्हणतो देविका, हिला आपण काय शिक्षा देणार. देविका म्हणते की बिचारी, पण हिने तर चूक केली आहे नील, हिला तर शिक्षा मिळायलाच हवी. आणि देविका आता नीलला बोलावते आणि म्हणते की नील, तर नील समजून चुकतो आणि म्हणतो बापरे, आणि नील बाहेर निघून जातो. इकडे आता सीमा ही माहीचा हात धरते आणि माहीला म्हणते की आता तूच आमची रमा आहे आणि हे सगळं वैभव आता तुझं आहे. आणि आता सीमा म्हणते यासाठी तू संकोच करू नको बरं का. माही आता सीमाचे हात धरते आणि म्हणते की क्यूट आंटी, मला एकत्र फोटो हवा आहे. आणि आता सीमा म्हणते सगळं होईल आणि बोलव सगळ्यांना. तेवढ्यात माही आता सगळ्यांकडे बघत मी बोलते की आपण एक फॅमिली फोटो काढूयात ना. सगळेजण आता होकार देतात आणि त्यानंतर आता सगळेजण एकत्र येऊन छानसा सेल्फी काढतात आणि फॅमिली फोटो काढून सगळेजण एकत्र आलेले असतात. इकडे आता नील हा बाहेरून एक पट्टी घेऊन येतो. ती मोठी पट्टी आता नील हा देविकाच्या हातात देतो. तेव्हा आता देविका म्हणते की छडी वाजे छमछम, अक्कली घमघम. आणि देविका आता रागाने रमाकडे बघते. नील म्हणतो की तुला असं वाटतं की याने तिला अक्कल येईल. तर देविका म्हणते हो, याने तिला अक्कल तर येईलच, पण आपली किंमत देखील हिला समजेल. आणि आता देविका हा रमाचा हात धरते आणि रमाच्या हातावरती आता छड्या मारू लागते. रमा तिचा हात हिसकावत म्हणते की काय करताय, सोडा मला. आणि त्यानंतर आता रमा रागाने त्यांच्याकडे बघत म्हणते की तुम्ही असं माझ्यासोबत वागू शकत नाही बरं का. आणि मी चालले. तर रमा जाऊ लागते. पुन्हा नील आता रमाला धरतो आणि कॉटवरती पाडतो. आणि आता लगेच नील म्हणतो की काही झालं तर माझा नवरा काय चाललंय हिचं हे, आणि काय चाललंय हिचं हे, काय त्या अक्षयचा हिला एवढा पुळका. तर आता देविका म्हणते की खरं तर त्याच अक्षयने हिला फसवलं, तरी सुद्धा हिला त्याचा एवढा पुळका काय येतो काय माहिती. आणि देविका म्हणते की आपण हिला आसरा दिला तरी सुद्धा हिला हिचं काहीच नाही, हिला तर आता शिक्षा मिळायलाच हवी आणि हिला अशीच शिक्षा मिळणार असे म्हणत देविका आता पुन्हा आता रमाला छड्या मारू लागते. आणि आता रमा ओरडू लागते. रमा म्हणते की काय चाललंय हे, सोडा मला. तर आता देविका ही छड्या मारत असते. तर नील आणि देविका छड्या मारत असताना हसत असतात. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही पुन्हा देविका ही रमाच्या बेडरूममध्ये येते. तर सगळ्या वस्तू रमाने इकडे तिकडे फेकून दिलेल्या असतात आणि भिंतीवरती मी शोधून काढेन म्हणजे काढेनच असे आता सगळीकडे लिहिलेले असते. आरशामध्ये सुद्धा येऊन तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला मिळणार हे आता रमाने लिहून ठेवलेलं असतं. ते सगळं बघून आता देविका चक्रावून जाते आणि म्हणते हे सगळं काय आहे. आरशावर लिहिलेलं तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला मिळणार हे वाचता क्षणी घाबरून देविका आता नीलला बोलावते. पळतच नील आता तिथे येतो आणि ते सगळं बघून देविका म्हणते बघितलंय का नीलीने काय करून ठेवलंय. तर आता लगेच नील हा रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा, तू हे काय करून ठेवलंयस. आणि आता लगेच जवळ येत रमाचा चेहरा पकडत, रमाचे तोंड पकडत आता देविका म्हणते की तू हे असं काय करून ठेवलंयस, आता मी तुझी वाट लावीन. रमा आता देविकाला हिसकावते आणि म्हणते की तुम्ही हे सगळं का करताय ना, ते आता मला कळलंय. तर देविका आता रमाकडे बघू लागते. आणि इकडे आता रमा म्हणते की तुमच्या मुलीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे बरोबर ना, आणि त्यासाठी तुम्ही तिला सुद्धा मारून टाकलंय.
आणि रमा आता नीलकडे येत म्हणते की तुम्ही तिचा खून केला म्हणून तर तुम्ही हे सगळं लपवताय, बरोबर ना? आणि रमा म्हणते की त्यासाठी तुम्ही तिचे या घरचे सगळे पुरावे गायब केले. ती कशी दिसती हे कोणालाच माहीत नाहीये आणि त्या जागेवरती तुम्हाला कुणीतरी हवं होतं म्हणून तुम्ही मला इथे घेऊन आलात. रमा म्हणते की मला तुम्ही औषधे दिली आणि नंतर त्या वकिलासमोर उभं केलं आणि नंतर सगळं काही कळलं. आणि इकडे आता रमा म्हणते की माझ्या नवऱ्याने लग्न केलेलं नाहीये आणि जरी केलं असेल तर ते तुमच्या मुलीसोबत केलेलं नाही. आणि रमा म्हणते की मला आता तुमचं सगळं सत्य कळालंय, तेव्हा आता मी जाऊन सगळं काही पोलिसांना सांगणार आहे. आणि लगेच आता ते ऐकून देविका हसू लागते. तर नील म्हणतो काय हे सगळं तू जाऊन पोलिसांना सांगणार आहे? तर आता नील म्हणतो की तू आता एक गोष्ट मान्यच कर, आम्ही वाईट आहोत म्हणून. आणि लगेच आता नील म्हणतो की हे सगळं थेरी झाल्यात आणि खेळी झाल्यात. तुला काय वाटलं, तू काय म्हटली हे सगळं जाऊन तू पोलिसांना सांगणार आहे, पण पोलिसांना काय लागतो पुरावा आणि तुझ्याकडे पुरावा आहे का काही? आणि नील म्हणतो की हे सगळं जाऊन जर तू पोलिसांना सांगितलं ना, पोलीस तुला वेड्यात काढतील अगोदर. ते ऐकून आता रमा म्हणते की पण मग मी अगोदर माझ्या नवऱ्याकडे जाईल आणि त्याला सगळं सांगेन. आणि नील म्हणतो की त्याचं तर आता दुसरं लग्न झालंय आणि त्याचा आता दुसऱ्या मुलीसोबत संसार सुरू आहे. तो तुझं आता ऐकेल का? कारण तो आता पुढे गेलाय. आणि नील म्हणतो त्याला असं वाटेल की उगाच कबाब में हड्डी आली. देविका म्हणते बरोबर आहे, उगाच तू जिवंत आहे हे जर त्याला कळलं तर त्याची अजूनच गोची होईल आणि त्याला त्रास होईल. देविका म्हणते की तू का वाचली असे म्हणत तो स्वतःच्याच नशिबाला दोष देईल. आणि नील म्हणतो की कदाचित तो ना हिला धक्के मारून घराच्या बाहेर सुद्धा काढेल. तेव्हा रमा आता ही काळजी करत काळजीच्या चेहऱ्याने नीलकडे बघते. तर नील म्हणतो नाही नाही, मला वाटतं असं नाही हो. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की नाही अक्षय तर असं काहीच करणार नाही. तो काय करील माहिती का, तो हिला घराबाहेर नाही काढणार, हिच्यासाठी तो नवीन प्लान तयार करील आणि हिला पुन्हा एकदा मारून टाकण्याचा तो प्लान करील, असे आता नील हा रमाला सांगत असतो. आणि ते ऐकताच आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं. रमा आता लगेच जागेवर खाली बसते. आणि आता नील आणि देविका ही रमाकडे बघू लागतात. रमाला आता काय करावे नाही काय नाही समजत नसते. आणि रमाचा आता सगळ्या बाजूनी आता कोंडी होऊन नाविलाज झालेला असतो. त्या क्षणी आता रमा ही तिथेच बसून सगळं काही आठवत असते आणि काय करावे नाही काय नाही हे रमाला कळत नसतं. इकडे आता दुसऱ्या दिवशी माही ही सकाळीच उठून तिचं आवरून आता हॉलमध्ये येते. तर आता टेबलवर सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यात आता रमाने खिचडीची प्लेट आणलेली असते आणि ती अक्षय समोर ठेवत म्हणते की हे बघा मी गरम गरम खिचडी आणली. आणि लगेच आता आभ्या म्हणतो की मला आणली असती तर बरं झालं असतं. तेव्हा आता माही म्हणते की नाही, अगोदर अक्षय टेस्ट करेल आणि त्यानंतर मग तुम्ही खाणार. अक्षय आता ती खिचडी आता समोर ठेवतो आणि एक खिचडीचा घास आपल्या तोंडात घालतो. आणि अक्षयला आता जरा वेगळंच वाटतं आणि अक्षय आता माहीकडे बघू लागतो. तर सगळेजण कुतूहलाने आता अक्षयकडे बघू लागतात. इकडे आता रमा ही तिच्याच खोलीमध्ये एकटक विचार करत बसलेली असते. आणि आता इकडे रमा ही विचार करत बसलेली असते आणि रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता पंकज आता नीलने एक गादी मागवलेली असते आणि पंकज ती गादी घेऊन आता देविकाच्या घरी आलेला असतो. आणि आता देविकाच्या घरासमोर येताच आता पंकज म्हणतो की अहो साहेब तुमचं तर घर खूप मोठं आहे. नील आता पंकज समोर उभा असतो आणि रमाच्या तो बेडरूमच्या अगदी जवळ असतो. तेव्हा आता पंकजचा आवाज ऐकताच आता रमा ही पंकजचा आवाज ओळखते. तर आता इकडे पंकज म्हणतो की तुम्ही काय करताय साहेब, तुमचं घर तर खूप मोठं दिसतंय. आणि नील आता रागाने पंकजकडे बघू लागतो. तर आता पंकजचा आवाज इकडे रमाने ओळखलेला असतो आणि पंकज तिथे येऊन आता रमा ही तिथे असल्याचा आता कोणता पुरावा रमा ही पंकजला देणार आणि आता रमाचे सत्य पंकजला तिथे कसे समजणार आणि पंकज आता रमाची सुटका कशी करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.